नगर न्यूज 18 प्रतिबिंब जनमानसांचे. पारनेर पोलीस निरीक्षक पदाचा करतात गैरवापर. निरीक्षक घनश्याम बळप यांच्या कामकाजाची चौकशी करा. अरुण रोडे यांची अधीक्षकांकडे मागणी. पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप हे मनमानी कामकाज आणि पदाचा दुरुपयोग करून निष्पाप लोकांना विनाकारण त्रास देण्याचं काम करतायत. त्यांच्या कामकाजाची चौकशी होऊन शिस्तभंगाची कारवाई करून मुख्यालयात बदली करा, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण छेडू असा इशारा निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे अरुण रोडे यांनी दिलाय. यावेळी त्यांच्या समवेत अन्यायग्रस्त पारनेरकर उपस्थित होते. मी अरुण रोडे, अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती जिल्हा अध्यक्ष अहमदनगर. पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी यांनी आज पाहिले आपण की प्रशांत ठुबे बाबुर्डे यांना कमीत कमी 2 वेळेस जाणीवपूर्वक त्यांच्यावर कुठलीही तक्रारीची नोंद नसताना आणि त्यांच्या म्हणण्यानुसार का त्यांच्या ज्यावेळेस त्यांना घरी आणायला गेले, आज त्यांच्या घरी त्यांच्या मिसेस होत्या व त्यांची मुलं होती. आज म्हणजे माजी सैनिक असणाऱ्या व्यक्तीला पारनेर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण करणं हे कितपत योग्य आहे? आणि त्या मिसेसला ढकलून देऊन जाणीवपूर्वक त्यांना रात्रीचे 1 वाजता पारनेर पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि कुठलेही कारण नसताना जाणीवपूर्वक मारहाण केली. आणि यापूर्वीही त्यांनी पोलीस स्टेशनला अर्थपूर्ण समन ठेवून त्यांनी यापूर्वी सुटका केली आणि परतही प्रशासनाकडून तीच मागणी का तुम्ही पैसे द्या, नाही तर तुमच्यावर कुठला ना कुठला गुन्हा दाखल करू आणि तुम्हाला आतमध्ये बसू. पण एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तींनी यांनी आज एक्स आर्मी असल्यामुळं त्यांना शेतीचे कामं करावं लागतात आणि शेतीतून जो उदरनिर्वाह चालतो त्याचे पैसे कष्ट करायचे आणि यांना या पोलीस प्रशासनाला पैसे द्यायचे. म्हणजे एक गव्हर्नमेंटचे असून यांनी फक्त लायसन काढलेले का यांनी शासकीय अधिकारी म्हणून यांनी जाणीवपूर्वक तक्रारी नोंदवून घ्यायच्या आणि पोलीस स्टेशनला त्यांना आणायचं आणि तक्रारदाराला वेठीस धरायचं आणि खोटे नाटे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. त्याचबरोबर एक बर्डे कुटुंबीय, एक मागासवर्गीय भिल्ल समाजाचे का ज्यांचा उदरनिर्वाह रोजंदारीने कामाला जायचं आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. रात्रीचे 2-2:30 वाजता त्या कुटुंबाच्या घरी जाऊन आम्हाला हरणाचं मटण दे नाहीतर तुम्हाला आतमध्ये टाकू आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करू. त्याचबरोबर त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची आर्थिक त्यांना 3 लाख रुपयाची मागणी केली. 3 लाख रुपयाची तडजोड करून त्यांनी जीवाच्या भीतीपोटी 90,000 रुपये देऊन त्यांनी सुटका करून घेतली. त्याचबरोबर आज पोखरी गावामध्ये एक अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्ती आहेत का त्यांच्यावर फक्त जे उपोषण कोण असेल ते उपोषण करत होते, त्या उपोषणकर्त्या म्हणजे ठिकाणी जाऊन फक्त त्या महिला अशिक्षित होत्या. त्या महिलेने फक्त विचारलं त्यांना का बुवा या पत्रावर काय लिहिलेलं आहे आणि या पत्रात काय लिहिलं आहे मला ते समजून सांग. फक्त अशी विचारणा करत असताना त्या काही ठराविक त्या उपोषण दरम्यान काही भानगडी झाली असतील. त्यावेळेस पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन तिथे हजर होते. तर त्यांनी जाणीवपूर्वक त्या म्हणजे एकदम अडाणी समाजाला का जे समाजामध्ये कुठं हिंडता फिरताना सुद्धा दिसत नाही पारनेर तालुक्यामध्ये, त्या अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला मारहाण केली. मारहाण करून त्यांना टाकळी पोलीस स्टेशनला आणण्यात आलं म्हणजे गावासमोर. आणि त्यांच्या नंतर परत त्यांच्या ज्या लहान मुली हे मिसेस आहेत का ते आता उपोषणाच्या दरम्यान नंतर परत त्यांनी दुसरं काहीतरी FIR दाखल केली. त्या FIR दाखलनुसार त्यांच्या लहान लहान मुली आज पोलीस प्रशासनाला म्हणजे एक म्हणजे निंदनीय बाब आहे का आज 3 आणि 4 वर्षाच्या मुलीला तुम्ही पारनेर पोलीस स्टेशनला सकाळी 11 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बसून ठेवता. अतिशय म्हणजे खेदजनक. ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढण्याचा उगम ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्या पारनेर तालुक्यामध्ये रोवला आणि त्याच तालुक्यामध्ये जर अशा प्रशासकीय भ्रष्टाचाराच्या आणि एकदम म्हणजे त्रास देणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांना असे अधिकारी जर तिथे राहत असेल आणि त्यांचा त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत असेल, यापेक्षा दुसरी खेदजनक बाब नाहीये. पारनेर तालुका आजच्या ह्या वाटचाली आपण पाहतोय का हा दुसरा बिहार होत चाललेला आहे आणि या बिहाराचा म्हणजे याला पाठबळ देणारा फक्त प्रशासकीय अधिकारी आहेत. त्या पोलीस प्रशासनाचा मी निषेध व्यक्त करतो आणि अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी होऊन यांच्यावर निलंबनाची कारवाई करून या सर्वसामान्य कुटुंबातील जनतेला न्याय मिळावा हीच मी या मीडिया माध्यमातून विनंती करतो. आणि हे 15 दिवसाच्या आतमध्ये नाही झालं तर ह्या पीडित तक्रारदारांसमवेत अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीनं पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 18 अहमदनगर. महत्त्वाच्या बातम्यांसाठी नगर न्यूज 18 ला सबस्क्राईब करा.